बरेच लोक आज आपल्याबरोबर अभ्यासाला असतील, इकडे तिकडे फिरत असतील. चला आपण अभ्यासाला सुरुवात करूया. आपण मागच्या वेळेला कुठला धडा सुरू केला तो तुमच्या लक्षात आहे का? मला सांगा बरं जरा. मागच्या वेळेला आपण कुठला धडा सुरू केला होता तुमच्या लक्षात आहे का? थोडं तरी लक्षात आहे का? विचार करताय? बर, आपण केमिस्ट्री आपल्या झाल्यावर आणि आपण पदार्थ आपल्या वापरातले ह्या धड्याला आपण सुरुवात केलेली होती. तुमच्या लक्षात असेल की आपण ह्या धड्याचा एंड पण आपला ऑलमोस्ट बऱ्यापैकी झालेला आहे. मी आपलं बुक पण शेअर करते आपल्यासमोर. आपण एक मुद्दा त्यातला बघूया. तुमच्या समोर तुमचं पुस्तक असेल तर ते उघडा, ठीक आहे. आणि पदार्थ आपल्या वापरातले ह्या धड्याकडे आपण जसे बघतो की म्हणजे ह्याचा आपण ऑलरेडी जे अभ्यासाला सुरुवात केलेली आहे की त्याच्यामध्ये वेगवेगळे सॉल्ट्स आहेत, मीठ, बरोबर, रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्सेस, आणि त्याचा सगळ्यात शेवटचा भाग सुद्धा मला वाटतं आपला ऑलरेडी झालेला आहे. तुमच्या लक्षात आहे का? काय माहिती तुमच्या काय लक्षात असतं. मी तुम्हाला प्रश्न विचारते पण मला कोणी उत्तर देत नाहीये. सो मला असं वाटतं की तुम्हाला कन्फ्युजन झालंय. डोंट वरी, मी स्क्रीन शेअर करते. आपण एक एक मुद्दा त्यातला चेक करूया. काय बोलताय का मुलींनो? काहीतरी सिक्रेटली बोलतायत. बरं, आपण पदार्थ आपल्या वापरातील या धड्याचा शेवट दैनंदिन जीवनातील काही रासायनिक पदार्थ ह्याला सुरुवात ऑलरेडी केलेली आहे. ठीक आहे. मी आता तुमच्या समोर आपलं बुकच शेअर करते आणि मग आपली पीपीटी पण ऑन करते. त्यातनं तुम्हाला सगळ्या गोष्टींचा बरोबर अंदाज येईल. आपण मागच्या वेळेला जे आपल्या धड्यातले एंडचे पार्ट आहेत, म्हणजे आपण याच्यामध्ये वेगवेगळे कॉमन सॉल्ट, बरोबर, सोडियम बायकार्बोनेट, सोडियम कार्बोनेट, त्याच्यानंतर विरंजक चूर्ण, ह्या सगळ्याचा अभ्यास ऑलरेडी केलेला आहे. त्याच्यानंतर आपण रेडिओ ऍक्टिव्हिटी म्हणजे काय हे बघितलं होतं. म्हणजेच काय, रेडिओ ऍक्टिव्हिटीला मराठीमध्ये म्हणतात किरणोत्सारी पदार्थ. ह्या सगळ्याचा अभ्यास आपण मागच्या वेळेला ऑलरेडी केलेला आहे. आणि आता आपण त्याच्या शेवटच्या भागाकडे आलो होतो, पदार्थ आपल्या वापरातील. त्यातले पण 2-3 पदार्थ आपले डिस्कस करून झाले होते. अगदी शेवटचा भाग त्याचा जो आहे तो आपण आता बघणार आहे. बघा, तुम्हाला स्क्रीन समोर आता जे जे दिसतंय त्या सगळ्याचं रिव्हिजन आपलं 2 मिनिटात करूयात आपण. माझा कॅमेरा पण ऑन करते. आता बऱ्यापैकी माझं नेटवर्क स्टेबल झालं असेल. 1 मिनिट थांबा. इन केस तुम्हाला जर असं वाटलं की माझा नीट आवाज येत नाहीये तर मला लगेच सांगाल बरं का. थोडा नेटवर्क इश्यू जर असला तर माझा आवाज तुम्हाला येणार नाही. आता येत असेल तर व्हेरी गुड, तुम्ही मला सांगा की आवाज येत नाही. तर आपल्या दैनंदिन जीवनातले महत्वाचे क्षार कोणते कोणते असतात? आपण हे सगळे वरचे NaCl, NaHCO3, Na2CO3 सगळे डिटेलमध्ये ऑलरेडी अभ्यासलेले आहेत. हे आपल्याला कुठे मिळतात, बरोबर, त्याचे गुणधर्म कसे आहेत, त्याचा रंग कसा असतो, ते स्फटिकाच्या स्वरूपात असतात का अमॉर्फस पावडरच्या स्वरूपामध्ये असतात, ते बेसिक असतात का ऍसिडिक असतात, हे सगळे क्षार आहेत. म्हणजे काय, त्यांच्यामध्ये H+ आणि OH- हे दोघंही आयन्स नाही आहेत. त्यांच्या रचनेमध्ये म्हणजे त्यांच्यामध्ये ते जेव्हा बनले तेव्हा त्यांच्यामध्ये H+ आणि OH- हे दोनही नाही आहेत. म्हणजे दुसरे कोणतेही कॅटॅन किंवा ऍनायन एकत्र येतात आणि त्यांचा आयनिक बंध बनतो आणि त्यापासून हे सगळे वेगवेगळे सॉल्ट म्हणजेच काय, क्षार बनतात. आता ह्या क्षारांमध्ये सुद्धा काही ऍसिडिक आणि काही बेसिक असे क्षार असू शकतात. जर त्याच्यामधला कॅटायन म्हणजे प्लस चार्ज असलेला धनबाधित जे काही आयन आहे म्हणजे कॅटायन आहे, पॉझिटिव्हली चार्ज जो काही पार्ट आहे तो जर स्ट्रॉंग असेल, जसं सोडियम, पोटॅशियम वगैरे, तर ते बेसिक असतात. जसं Na2CO3. जर त्याचा क्लोराईड किंवा सल्फाईड किंवा नायट्राईट हा पार्ट जास्त स्ट्रॉंग आहे, त्याच्या अनायनचा भाग त्याच्या कॅटायनपेक्षा स्ट्रॉंग असेल तर तो काय असतो, बेसिक असतो. ह्या सगळ्याचा आपण अभ्यास ऑलरेडी त्याच्या पीएच स्केलवरती केला होता. मग आपण आपले मीठ, दैनंदिन वापरातलं आपलं खाण्याचं मीठ, ह्याला पण डिटेलमध्ये आपण डिस्कस केलेलं आहे. यानंतर आपण त्याचा सोडियम बायकार्बोनेट, ब्लिचिंग पावडर,
सोडियम कार्बोनेट म्हणजे खाण्याचा सोडा, धुण्याचा सोडा, ह्या दोघांचाही डिटेलमध्ये अभ्यास आपण केलेला होता. नंतर आपण किरणोत्सारी पदार्थांच्या याच्यामध्ये अच्छा साबणाचा पण एक छोटासा भाग आपण पाहिला होता की साबण हे वेगवेगळ्या तेल आणि प्राण्यांची चरबी या सगळ्यांना एकत्र करून त्याचं एक मोठा मॉलिक्यूल त्याचा बनतो, मोठा रेणू बनतो आणि त्याचा वापर हा आपण वेगवेगळ्या क्लिनिंग प्रोसेसेसमध्ये करतो. मुळात साबणाची निर्मिती ही वस्तूंना स्वच्छ करण्याकरताच करण्यात आली. मग ते आंघोळीचे साबण म्हणा, कपड्यांचे म्हणा किंवा भांड्यांचे म्हणा, सगळ्यांचं काम एकाच प्रकारचं असतं. त्याच्यामध्ये तेल किंवा तैलजन्य किंवा थोडेसे फॅट्स सारखे जे काही पदार्थ असतात, साबणाचा जो मोठा रेणू ना त्याचे दोन भाग असतात. एक असतो हायड्रोफोबिक, एक असतो हायड्रोफिलिक. म्हणजेच काय, पाण्याला चिकटणारा आणि पाण्याला दूर ढकलणारा. जे पाण्याला चिकटणारे असतात ना त्याला माती बिती अशा सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ते चिटकतात, म्हणजे पाण्याबरोबर ते ऍड होतात. आणि जे पाण्याला दूर ढकलणारे असतात त्याला तो दुसरा फॅटचा जो पार्ट असतो, जो ऑइल सारखा पार्ट असतो, त्याला ते जाऊन चिकटतात. अशा याच्यामध्ये आपल्या कपड्यांवरती, आपल्या अंगावरती किंवा आपल्या भांड्यांवरती तेलाचे किंवा मातीसारखे कोणत्याही प्रकारचे जरी पदार्थ असेल तर त्याला ते चिटकतात आणि जेव्हा आपण पाणी टाकून त्याला घासतो, रगडतो, तेव्हा त्याच्याबरोबर ते निघून जातात आणि पाण्याबरोबर धुतले जातात. ह्याच प्रक्रियेतनं कुठली पण गोष्ट साफ होते. आता उदाहरणार्थ बघा, तुमचा जो ड्रेस आहे, तुमचा युनिफॉर्म शाळेचा, तुम्ही बाहेर खेळता, मातीमध्ये उड्या मारता, चिखल लागतो, आपल्या शर्टावरती, पॅन्टवरती मातीचे डाग पडतात. जेव्हा आपण आपली ही पॅन्ट पाण्याने धुतो किंवा शर्ट पाण्याने धुतो, माती अशी निघून जाते. पाण्याबरोबर माती ही त्याबरोबर म्हणतात त्याच्याबरोबर मिक्स होते आणि निघून जाते. ब्रशने घासल्यावरती, धुतल्यावर निघून जाते. आपण कपडा पिळतो, त्याला असा झटकतो आणि मग वाळू घालतो. ह्या सगळ्या प्रक्रियेमधून जे काही कण असतात ते सगळे निघून जातात, बरोबर, आणि ती पॅन्ट स्वच्छ होते. पण आपल्या शर्टावर किंवा पॅन्टवर तेलाचे डाग पडले तर ते काढणं इतकं सोपं नाहीये. तरी सुद्धा जेव्हा आपण त्याला साबणाने घासतो किंवा काही वेगवेगळ्या प्रकारच्या स्पेशल साबणाने धुतो तेव्हा तेही निघून जातात, कारण की ते चिटकतात. तेलजन्य पदार्थ त्याला आपल्या पॅन्टवर, शर्टवर, आपल्या कोटवरती, कशावरही, स्वेटरवरती जे काही पडलेले असतात त्याचा जो काही फॅटी पार्ट आहे तो त्याला आपल्या साबणाच्या सारख्या मॉलिक्युलला चिटकतो आणि त्याच्यावर तो निघून जातो. ठीक आहे. आता किरणोत्सारी पदार्थ मागच्या वेळेला आपण खूप डिटेलमध्ये बघितलेले आहेत, बरोबर. हे असे पदार्थ असतात ज्यांच्यामधनं अल्फा, बीटा किंवा गॅमा अशा वेगवेगळ्या प्रारणांना बाहेर टाकलं जातं. अशा पद्धतीने एका मोठ्या रेणूमधनं एका मोठ्या अणूमधनं, त्याच्या न्यूक्लियसमधनं म्हणजे त्याच्या केंद्रकामधनं छोट्या लहान आकाराच्या पण स्टेबल म्हणजे स्थिर अशा अणूंची निर्मिती होते आणि ही नैसर्गिक प्रक्रिया असते, बरोबर. ह्याला म्हणतात किरणोत्सार. ह्याच्यावरतीचा खूप अभ्यास वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी केला आणि आता आपल्याला माहितीये की हे किरणोत्सारी पदार्थ आपल्याला घातक सुद्धा असतात. मागच्या लेक्चरला आपण ह्या सगळ्याचा डिटेलमध्ये अभ्यास केला होता. अल्फा, बीटा आणि गॅमा किरणांचा कंपॅरेटिव्ह अभ्यास म्हणजे तुलनात्मक अभ्यास ह्या आपल्या टेबलमध्ये दिलेला आहे, तोही आपण ऑलरेडी बघितला होता. ह्यांचे उपयोग कोणते असतात ते सुद्धा आपण पाहिले होते. आणि मग आपण त्यांना शेवटचा भाग म्हणजे आपल्या दैनंदिन वापरामध्ये आपण कोणते कोणते केमिकल्स वापरतो, बरोबर, ह्याचा अभ्यास करताना डाय आणि कृत्रिम रंगापर्यंत आलो होतो. तर कृत्रिम रंग म्हणजे आर्टिफिशियल कलर, ह्याचा जरा पुढचा भाग आपल्याला बघायचा. आर्टिफिशियल कलर म्हणजे कृत्रिम रंग जे आपण निसर्गामध्ये मिळवत नाही पण आपण स्वतः बनवतो कंपनीमध्ये. त्यामध्ये काहीतरी केमिकल ऍड केले जातात आणि त्याचा काहीतरी रंग बनवला जातो. असे रंग आपण आपल्या घराला देतो, आपल्या ड्रॉइंग बुक्स मध्ये असतात, बरोबर, किंवा आपल्या स्वयंपाकामध्ये पण असे कृत्रिम रंग आपण वापरतो. ह्याचा पण आपण मागच्या वेळेला डिस्कशन केलं होतं. काही काही रंगांचा दुष्परिणाम आपल्या शरीरावरती होतो. असे रंग अंगाला लागले की ऍलर्जी येते, खाज येते, पुरळ येतं, किंवा डोळ्यात गेले तर दृष्टीजन्य विकार होतात, पोटात गेले तर पोटाचे विकार होतात. कारण हे केमिकल्स आहेत ना, ह्यांना तुमच्या शरीराशी काही देणं घेणं नाही, पण हे त्रासदायक असतात. तर हे कृत्रिम रंग आपण वापरणं आणि कुठे वापरणं, घराला रंग देताना तुम्ही काही नॅचरल कलर देत बसणार नाहीये, तुम्ही त्याला आर्टिफिशियल कलरच देणार आहात, कारण आपण काही भिंती खात नाही तर तशाच असतात पेंट केले. पण ज्या गोष्टी आपल्या संपर्कामध्ये येतात, ज्याला आपला स्पर्श होतो वारंवार, किंवा त्या आपण खाणार आहोत, आपल्या शरीराला लावणार आहोत, अशा ठिकाणी तरी आपण ह्या
कृत्रिम रंगांचा वापर नाही करायला पाहिजे. आपल्या त्वचेवरती, आपली जी त्वचा आहे ना, त्या त्वचेवरती छोटे छोटे होल आहेत, त्याला म्हणतात रंध्र. ह्या रंध्रांवरती जर असे केमिकल्स लागले तर त्याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. ती रंध्र बंद होतात किंवा त्याच्यामधनं हे केमिकल्स आत जाऊन काहीतरी रिकामे उद्योग करतात. ठीक आहे. पुढचं होतं दुर्गंधी नाशक. हा, हे खरं टॉपिक होतं जे मागच्या वेळेला आपण सुरू केला होता हा टॉपिक आणि अर्धवट झाला होता, त्याला आता आपण पुढे कंटिन्यू करूया. दुर्गंधी नाशक. बघा आता बघा आता एक प्रॅक्टिकल विचार करा. आपलं जे शरीर आहे ना, हे इट इज लाईक अ डस्टबिन. तुम्ही म्हणाल काय म्हणतायत, काय आपलं शरीर काय डस्टबिन आहे का? पण खरंच आपलं शरीर एक प्रकारचं डस्टबिन आहे. बघा, आपण रात्रंदिवस अनेक गोष्टी, आपल्या शरीरामधल्या प्रक्रिया घडत असतात, आपण करत असतो. आपण अनेक गोष्टी आपल्या शरीरामध्ये घेत असतो, शरीरातनं बाहेर टाकत असतो. जरा एकदा ना इमॅजिन करा मी काय म्हणते. आपण रोज सकाळी उठतो, झोपेतनं उठतो आणि त्यावेळेला तुम्ही स्वतःकडे एकदा बघितलंय का कधी? त्यावेळेला तुमचं शरीर हे एक डस्टबिन सारखं तुम्हाला वाटत नाही का? इट इज अ डस्टबिन. आपल्या शरीराला त्यावेळेला एक असं विचित्र वास येत असतो, कारण की आपण रात्रभर झोपलो असतो, पांघरुण घेतो, आणखीन 4-5 कपडे घालून, थंडी तर आहे सध्या. घामाचा वास असतो, एक प्रकारचा असा बंद बंद ठिकाणी राहिल्यावरती कसा वास असतो तसा आपल्या स्वतःच्याच अंगाला आपल्याला येत असतो. त्याला दात घासायचे असतात. इमॅजिन करा, रात्रभर आपलं तोंड बंद असतं आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेगवेगळ्या एन्झाईम्स, बरोबर, केमिकल्स असतात आपल्या तोंडामध्ये सुद्धा, जे पचनापासून सुरू झालेले असतात. शिवाय जे काही अन्न आपण खाल्लेलं असतं त्याचं डायजेशन ऑलरेडी आपल्या तोंडामध्ये सुरू झालेलं असतं, त्याचं विघटन तोंडामध्ये झालेलं असतं. त्याच्यामुळे तोंड उघडल्या उघडल्या घाणेरडा वास येणं हे तुम्ही ऍडमध्ये पण पाहिलं असेल, टूथपेस्टच्या ऍडमध्ये, बरोबर. इमॅजिन करा, सकाळी उठल्या उठल्या तुमचा चेहरा असं इथे काहीतरी लागलेलं असतं, डोळ्याला काहीतरी आलेलं असतं, केस कसेच्या कसे झालेले असतात, पोट गडबड झालेली असते, बरोबर. म्हणजेच काय, आता तुमच्या शरीरामध्ये सकाळी उठल्या उठल्या सगळ्याचा सगळा कचराच कचरा भरलेला आहे. मग तुम्ही काय करता? तुम्ही स्वतःला आवरता, बरोबर. म्हणजेच काय करता? पाणी पिता, बरोबर. पाणी प्यायल्यावरती आपल्या तोंडामध्ये रात्रभरामध्ये ना असे काही चांगले केमिकल्स बनलेले असतात, असे काही एन्झाईम्स बनलेले असतात, जे पोटात गेले की पचनाला मदत करतात. तर सकाळी उठल्यावरती पाणी प्या हे का सांगतात? ते आपोआप पाण्यातनं आपल्या पोटामध्ये जातात, आपल्या लाळेमधनं ते तयार झालेले असतात तोंडामध्ये आणि ते आपल्या पोटात जायला पाहिजे असतात. त्याच्यामुळे आपलं पचन सुधारतं. आता पाणी प्यायल्यावरती आपलं जरा सिस्टीम कामाला लागतं. रात्रभर एक 8-9 तास सगळं सिस्टीम बंद आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम बंद असतं. मग ब्रश करतो आपण, तोंडात पाणी मारतो, जरा केस बीस नीट करतो, जरा चांगले कपडे व्यवस्थित ठीकठाक करून दूध घ्यायला जायचं असेल तर जाणं असेल, किंवा घरामध्ये आपल्या रूम मधून जरी बाहेर पडायचं असेल तरी आपण नीटच जातो, असं कसेच्या कसं जातो का गबाळ्यासारखे. आणि मग आंघोळ बिंघोळ करून एकदम स्वच्छ टापटीप मस्त रेडी टू गो आउट असे आपण जातो, बरोबर. आता दिवसभरामध्ये तुम्ही बाहेर जाता, विचार करा तुम्ही कितीतरी गोष्टी करता. परत एकदा तुमच्या सगळ्या सिस्टीम सुरू आहेत आता, म्हणजे तुमचं खाणं पिणं फिरणं, वॉशरूमला जाणं, हो की नाही, बसमधनं प्रवास करणं, रिक्षामधनं प्रवास करणं, शाळेमध्ये खेळणं, ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये आपल्या शरीरामध्ये सगळ्यात महत्वाची जी गोष्ट अननोईंगली सुरू असते ती असते एक्सक्रिशन. म्हणजे शरीरामध्ये नको असलेल्या गोष्टी शरीरातनं बाहेर टाकून देणं. शरीराला घाम येणं हा त्यातलाच एक भाग आहे. जेव्हा आपण खूप ऍक्टिव्हिटी करतो आपलं शरीर तापतं, गरम होतं आणि मग आपल्या स्किनवरती, जसं उन्हाळ्यामध्ये खूप जास्त घाम येतो, तो काय येतो, आपली स्किन तापलेली असते आणि तापलेल्या स्किन मधनं आपल्या बॉडी सिस्टीम्स बरोबर काम करणार नाही हे शरीराला माहितीये. मग काय करतं शरीर, या छिद्रांमधनं, आपल्या रंध्र जी म्हटली होती ना मग अशी आपण, या सगळ्या छिद्रांमधनं हळूहळू पाणी बाहेर येतं आणि सगळे घाम घाम. तुम्ही बघा ना, त्या घामामुळे काय होतं, थंड होतं शरीर. थंड होण्याकरता वरती पाणी सोडलेलं आहे. बघा काय आपल्या बॉडीमध्ये सिस्टीम आहे. तुम्हाला बाहेरनं पाणी मारायची गरजच नाहीये, शरीरात आतून पाणी सोडतं तुमच्या स्किन वरती, जेणेकरून त्याचं टेम्परेचर कमी होईल, बरोबर. पण हे आहे नॉर्मल सिस्टीम. ज्या वेळेला आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे सूक्ष्मजीव आपल्या शरीरावरती सगळीकडे ते आहेत. आता ह्या क्षणी तुम्ही जिथे आहात तिथे, मी जिथे आहे तिथे, तुमच्या आणि माझ्या सगळ्यांच्याच शरीरावरती एवढे सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स फिरतायत ते आपल्याला माहिती पण नाहीये. आपल्या तोंडामध्ये, हातामध्ये, तुम्हाला तुमचा हात स्वच्छ दिसतोय का? मी आता हात डिटॉलने धुवून आले,
पण तरी मला माहिती आहे की त्याच्यावर खूप सारे मायक्रो ऑर्गॅनिझम्स फिरतात आता, फिरतायत अक्षरशः आपल्या नाकाच्या इकडे, डोळ्यांच्या इकडे, सगळीकडे आपल्या स्किनवरती ते फिरतात. ते मायक्रो ते दिसत नाहीत आपल्याला, पण ते असतात. आणि ह्यांच्यापैकी काही सूक्ष्मजीव जेव्हा आपल्या शरीरामध्ये काहीतरी त्यांना खाण्यापिण्याकरता काहीतरी मिळतं या एवढ्या सगळ्या सिस्टीम्स मधनं, तेव्हा ते विघटन करायला लागतात. आणि त्याचा एक अतिशय घाणेरडा वास येतो. घामाचा वास येणं ही त्यातली एक अतिशय सामान्य घटना आहे. त्याच्याच करता आता एवढे टीव्हीवरती ब्रँड असतात, ये चल रहा है, वो चल रहा है, ये डिटर्जंट, वो डिओड्रंट. म्हणजे हा जोक आहे. डिटर्जंट लावत नाही आपण अंगाला, पण हा डिओ लावा, तो परफ्यूम लावा, ती पावडर लावा, ही टॅल्कम पावडर लावा. या सगळ्याची ऍड का असते? कारण त्याचा सुगंध हा आपल्या शरीरामध्ये येणारा जो एक दुर्गंध आहे त्याला लपवण्याकरता वापरला जातो. ह्या सगळ्याची स्टोरी तुम्हाला सांगायचं कारण काय आहे की हे का होतं? आपल्या शरीरामध्ये ह्या सगळ्या नॅचरल प्रोसेसेस आहेत, पण जेव्हा जेव्हा आपल्याला असं कुठे दुर्गंध यायला लागतो, तुम्ही कुठल्या पण सिस्टीम मध्ये बघा, स्वतःला चेक करून बघा. ज्या वेळेला आपण झोपेतून उठलो आणि आपल्यालाच आपला स्वतःचा एक असं विचित्र घाणेरडा वास येतो, याचा अर्थ असा आहे की आपल्या सिस्टीम मध्ये काहीतरी गडबडलंय. एकतर आपलं पचन बरोबर नाही झालं, किंवा आपलं श्वसन बरोबर नाही झालं. कफमुळे, सर्दीमुळे सुद्धा आपल्याला इथे 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 सगळं दुखत असतं ना, बरोबर श्वास घेता येत नाही, आणि मग खूप सारा कफ इथे जमा होतो आणि त्याचा विचित्र वास आपल्याला येतो. समजायचं की आपल्या सिस्टीम मध्ये काहीतरी झोल झालाय. मग कुठे झोल झालाय शोधायचं आणि त्याच्यावर काम करायचं. सगळ्यांनी, प्रत्येकाने आपापल्या शरीराचा अभ्यास करायला पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे त्याला वागवलं पाहिजे. शरीराला काहीतरी दुखतंय, खुपतंय, कशाची तरी गरज आहे, त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे आणि त्याला स्वच्छ ठेवायला पाहिजे, तरच तुमच्यापासून हे रोगराईचे जंतू लांब राहतील. नाही तर त्यांना मस्तच आयतं वायतं मस्त घर मिळतं त्यांना. ठीक आहे. आता हा दुर्गंध रोखण्याकरता अनेक प्रकारच्या गोष्टी आपल्याकडे आहेत. पूर्वापार आपल्याकडे म्हणजे भारतामध्ये फार पूर्वीपासून आपण बोलतो अत्तर किंवा अशा गोष्टी असतात. पण असं होऊच नाही, शरीराला दुर्गंधी येऊ नये आणि सूक्ष्मजीव आपल्या आजूबाजूला येऊच नाही शरीरावरती, ह्याच्याकरता आपल्याकडे ना खूप मस्त सिस्टीम आहे. आपल्याकडे भारतीय पद्धतीमध्ये पूर्वीपासून आंघोळीच्या पाण्यामध्ये कडुलिंबाची पानं, बरोबर, किंवा आंघोळ करताना थोडस अंगाला तेल लावणं, त्याला आपण काय म्हणतो अभ्यंग स्नान, दिवाळीला करतो ना आपण, ते कशासाठी असतं? त्या अभ्यंग स्नानामुळे आपल्या स्किन वरती सगळीकडे आपण मॉलिश करतो आणि ह्या सगळ्या सगळ्या ज्या काही आपल्या सेल्स आहेत, मसल्स आहेत, त्या सगळ्यांना क्लीन करतो की हा माझं लक्ष आहे. म्हणजे तुम्ही त्याला चोळताय, त्याला एक प्रकारे त्याला तुम्ही मसाज करताय, त्याला क्लीन करताय, म्हणजे त्याच्यामध्ये काही अडकलं असेल तर ते काढून टाकताय आणि त्याला क्लीन करताय. आणि थंडीच्या काळामध्ये त्याला मॉइश्चरायझर करायची गरज असते ना, सगळी स्किन आपली कोरडी पडते थंडीमुळे, तर तेही होतं आणि हेही होतं, दोनही कामं होतात. त्याच्यानंतर आपल्याकडे आंघोळीसाठी साबण बिबण वापरण्याची पद्धत कधीच नव्हती. आपल्याकडे भारतीय लोक कधीच हे वेड्यासारखे साबण बिबण वापरत नव्हते. आपण काय वापरायचो? उठणं. दिवाळीला उठणं वापरण्याची पद्धत आहे, हे काय फक्त दिवाळीपुरतं नसतं, खरं तर ते वर्षभर आपण वापरलं पाहिजे आणि उठणंच वापरलं पाहिजे. कारण उठणं कशापासून बनतं? सगळ्या आयुर्वेदिक आणि नॅचरल झाडा पाना फुलांच्या अर्कापासून बनतं. त्या सगळ्यांना एकत्र करून त्याला बारीक करून त्याचं आयुर्वेदिक उठणं असतं. त्या उठण्यामध्ये आपल्या स्किनमध्ये कसलंच सूक्ष्मजीव येणार नाही अशी सिच्युएशन तयार होते. म्हणजेच काय आहे की आता आपलं शरीर स्वच्छतेकडे जात आहे. त्याचबरोबर आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा अँटीबॅक्टेरियल टाकायची किंवा कधी कडुलिंबाची पानं टाकायची, ह्या खूप जुन्या पारंपरिक पद्धती आहेत, बरोबर. गरम पाणी, अल्युमिनियम बादल्या नव्हत्या दीपिका मैम, पूर्वी, दीपिका मैम, मोठ्या मोठ्या बादल्या आणि बोलिए, दीपिका मैम अपना कैमरा, मेरी आवाज आवाज नहीं आ रही है, आवाज कट रही है आपकी, कैमरा ऑफ कर दीजिए। हाँ, आपकी आवाज कट रही है मैम। ठीक है क्या? मुझे बताइए मेरी आवाज ठीक से आ रही है? अब ठीक हाँ, से आ रही है अभी क्या? ठीक है। ओके, प्लीज थँक यू, बताइएगा मुझे अगर कुछ गडबड होती है हाँ, तो. जरूर मैम। हा चला, तर हा
तर असा सगळा जो प्रॉब्लेम होता, ज्याच्यामुळे आपल्या पारंपरिक पद्धतीमध्ये आपल्या शरीराला स्वच्छ करण्याकरता आपण अनेक नॅचरल घटक वापरायचो. त्यावेळेला आपल्याला काहीही व्हायचं नाही. कुठलेच रोग असे काय बरं म्हणतात त्याला, दुर्गंधी, हे प्रॉब्लेम तेव्हा आपल्यासाठी नव्हतेच. पण कालांतराने जेव्हा आपण आपल्या सगळ्या जुन्या आणि चांगल्या पद्धती विसरलो आणि आपण नव्या नव्या गोष्टी करायला लागलो, शिवाय आपण स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करायला लागलो, त्यावेळेला ही साधी स्वाभाविक आणि ऑब्व्हियस गोष्ट, शरीरातल्या घामाला दुर्गंधी येणं, हे सुरू झालं. पूर्वी होत नव्हतं का? पूर्वी होतही होतं, पण त्याला रिपेअर करण्याकरता वेगळ्या गोष्टी होत्या आणि त्या नॅचरल पद्धतीने व्हायच्या. आता ऑलरेडी एक प्रॉब्लेम क्रिएट झालाय आणि त्याला त्याला क्युअर करण्याकरता आपण दुसरा प्रॉब्लेम, तो म्हणजे काय, केमिकल युक्त डिओड्रंट वापरणं. आणि त्याच्या ऍड तर इतक्या मस्त असतात माहितीये का, म्हणजे एक जसं की त्या टॅल्कम पावडरची ऍड असते. एक मुलगी असते, ती आपली जॉब करण्याकरता कुठेतरी जाणार असते, ती पावडर लावते आणि मग तिला खूप छान सुगंधामुळे तिला तिच्या बरोबर तिचे घरातले लोक सगळे तिच्या बरोबर यायला तयार होतात. म्हणजे इतका त्या सुगंधाचा परिणाम असतो, इतक्या सुंदर ऍड दाखवतात की लोक इमोशनल होऊन त्याचा विचार करायला लागतात. असेच डिओड्रंट पण असतात. डिओड्रंट लिक्विड असतात, जसे आपण स्प्रे करतो की नाही, म्हणजे काय बरं म्हणता येईल त्याला, शॉवर मधनं जसं पाणी येतं तसं स्प्रे केल्यावरती फुचुक फुचुक असा दाबल्यावरती त्यातनं त्याचे थेंब पडतात. आणि हे ना पाण्यासारखे सुगंधी पण केमिकल मिश्र असे डिओड्रंट असतात. त्यातले काही काही जसे आपले रोलर असतात, जसं की आपण डोक्याला ते झेंडू बामची असं एक रोलर ऑन असतो बघा, तशा पद्धतीचे सुद्धा असतात. स्प्रे आणि डिओड्रंट ह्या दोनही गोष्टी आपण सुगंध येण्याकरता वापरतो. स्पेशली तुमच्यासारखी मुलं, म्हणजे जी काही आता हळूहळू तारुण्याकडे जातात, म्हणजेच काय, ही ऍडोलसंट एज मधले लोक, किशोर वयातले सगळे जे लोक असतात ते, हे सगळे जे सगळे टीव्ही मध्ये दाखवतात म्हणून हेअर जेल लावा, अमुक करा, धमुक करा, ह्या सगळ्या गोष्टी करून बघतात ना. तर तुमची काही चूक नाहीये, तुम्हाला जे दाखवलं जातं तेच तुम्ही बघणार, तुम्ही करून बघणार. पण ह्या सगळ्याचे दुष्परिणाम काय होतात हे आपल्याला माहित नसतं. आणि ह्या सगळ्यामध्ये जे जे केमिकल्स वापरलेले असतात ते किती भयंकर असतात ते तरी आपल्याला कुठे माहिती असतं. आता ह्या सुवासिकतेसाठी त्याच्यामध्ये काय काय टाकतात, त्याच्यामध्ये अल्युमिनियमचे संयुग असतात आणि सिलिका ह्याचाही त्याच्यामध्ये वापर होतो. आता बघा, सर्वसाधारण डिओ म्हणजे जनरल डिओ, असे डिओड्रंट जे कोणी वापरू शकतं, याच्यामध्ये अल्युमिनियमच्या संयुगांचं प्रमाण कमी असतं आणि हा घामाचा वास ते कमी करणारे असे जनरल असतात, ते कोणी वापरू शकतं. घाम रोखणारे डिओ, आता हे विशिष्ट आणि स्पेसिफिक कामासाठी आहेत बघा. काही लोकांना ना खूप घाम येतो. तुमच्या ओळखीमध्ये किंवा तुमच्या बघण्यामध्ये असे काही लोक असतील, ज्यांना ना थंडीमध्ये पण खूप घाम येतो. किचनमध्ये गेले की असं घामाच्या धारा धारा, असं वाटायला लागतं की यांना आंघोळ करून आलेत की काय, किंवा खूप टेन्शन आलं, खूप स्ट्रेस आला तरी पण त्यांना खूप घाम येतो. म्हणजे घाम येणं हा त्यांच्याकरता एक खूप मेजर प्रॉब्लेम झालेला असतो. मग इतका घाम आल्यामुळे शरीरामधलं एकतर पाणी कमी होतं, डिहायड्रेशन होतं आणि ह्या सगळ्यामुळे गडबड अशी होते की शरीरातली त्वचेवरची जी काही छिद्र असतात घामाची, ती नेहमी उघडी असतात. त्याच्यामुळे सारखा सारखा घाम येत राहतो, येत राहतो, येत राहतो. मग अशा लोकांना घाम कमी होईल असे डिओ लावायला सांगतात. मग याच्यामुळे काय होतं, घाम कमी यावा याच्याकरता त्याच्यात जास्त केमिकल टाकावे लागतात. जवळपास 15% अल्युमिनियम क्लोरोहायड्रेट अल्युमिनियम क्लोरोहायड्रेट नावाचं एक केमिकल आहे. ते याच्यामध्ये जवळपास 15% टाकतात. म्हणजे तुम्ही जवळपास एका स्ट्रॉंग केमिकलला तुमच्या शरीरावरती लावताय. मग आहे वैद्यकीय डिओ. ज्या व्यक्तींना खूप घाम येतो आणि त्याचे घातक परिणाम त्वचेवरती होतात, त्या व्यक्तींसाठी हा वैद्यकीय डिओ तयार केलेला असतो, ज्यामध्ये 20 ते 25% अल्युमिनियम असते आणि हा फक्त रात्रीच वापरला जातो. आणि असे हे सगळे डिओ जे आहेत ते स्थायू किंवा वायू या स्वरूपामध्ये असतात. बघा, ज्यांना भयंकर घाम येतो पण त्याच्यामुळे त्याला त्रास होतो, म्हणजे काही इचिंग होतं किंवा रेडनेस, खूप खाज सुटते अतिरिक्त घामामुळे, आणि काहीतरी त्रास झाल्यासारखं वाटतं, म्हणजे थकून गेलोय, गळून गेलोय,
असे काही अनेक प्रकारचे विचित्र परिणाम त्यांना या जास्तीच्या घामामुळे जेव्हा भोगावे लागतात. त्वचेवरती पण त्याचे परिणाम होत आहेत असं वाटतं. काही काही इन्फेक्शन्स होत राहतात सारखे-सारखे. अशा लोकांना हा वैद्यकीय डिओ दिला जातो. कोण देतो? स्वतः वैद्य. डॉक्टरच देतात. स्वतःच्या मनाने माझ्या मित्राला दिला म्हणून मी हा वापरला, असा वेडेपणा या बाबतीमध्ये करायचा नसतो. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते आणि त्या त्वचेमध्ये असलेले प्रॉब्लेम्स पण वेगळे असतात. म्हणून हा वैद्यकीय डिओ एखाद्या स्पेशलाइज्ड डर्मेटोलॉजिस्टने दिलेलाच फॉलो करायचा असतो. आणि मग त्याला ते एक औषध आहे ना. हा डिओ म्हणजे काय नुसतंच स्प्रे नाहीये किंवा हा नुसतंच डिओड्रंट नाहीये की स्किनला लावा आणि जा. हा औषधासारखा वापरला जातो. म्हणजेच काय, हा रात्री वापरायचा आणि त्याला औषधासारखं ट्रीट करायचं. सिंपल. असे हे जे डिओ असतात ते स्थायू किंवा वायू या स्वरूपामध्ये असतात. सेमी सॉलिड असतात ऍक्च्युअली. असे थोडेसे असे लिक्विड क्रीम सारखे असतात. तुम्ही स्किनवरती त्याला असं पसरवलं की ते आरामात पसरतात. क्रीम सारखे असतात. वायू म्हणजे स्प्रे. असं तुम्ही त्याला केलं की त्याचा तो मस्त सुगंध सगळीकडे पसरतो आणि आपल्याला पण लागतो. दुष्परिणाम. ॲल्युमिनियम, झिर्कोनियम हे संयुग डिओड्रंट मधील सर्वात घातक रसायन आहेत. त्यामुळे नकळतपणे डोकेदुखी, अस्थमा, श्वसनाचे विकार, हृदयरोग असे आजार संभवतात. ॲल्युमिनियम क्लोराहायड्रेट्समुळे त्वचेचे विविध विकार तसेच त्वचेचा कर्करोग होण्याची शक्यता असते. तुम्हाला तर माझा स्वतःचा अनुभव सांगते बरं का. डिओड्रंट वगैरे असं नाहीये, पण काही काही ऍक्च्युली खरं बघितलं तर ना, हा वासाचा म्हणजे एक प्रकारच्या सुगंधाचाच त्रास आहे. विशिष्ट प्रकारच्या उदबत्त्या किंवा काही काही स्पेशल प्रकारचे स्प्रे म्हणजे आपण परफ्यूम मारतो ना, ते परफ्यूम किंवा अगदी कारमध्ये लावतात ते असे लिक्विड्स असतात ना, त्याला काही-काही लटकवलेलं असतं आणि त्याच्यात वेगवेगळे सुगंध असतात. कार फ्रेश करण्याकरता ते वापरतात. पण अशा खूप साऱ्या वासांमुळे मला स्वतःला पर्सनली मळमळतं. तुमच्यापैकी किती लोकांना असा काही अनुभव आलाय का मला सांगा बरं का? म्हणजे ना, सारखा तो वास घेऊन ना असं मळमळल्यासारखं फिलिंग येतं आणि डोकं जड होतं. खिडक्या उघडाव्या लागतात असं वाटतं की नको हा वास नको. मग आपण दुसऱ्या गाडीत गेलेलं बरं. हो की नाही? असा असा प्रकार कधी-कधी खूपदा आपण जेव्हा गर्दीमध्ये जातो की नाही, आपल्या आजूबाजूला खूप लोकं असतात. बसमध्ये म्हणा, रेल्वेमध्ये. खूप गर्दी असलेल्या ठिकाणी जेव्हा आपण जातो, तेव्हा असा खूप भयंकर स्प्रे मारलेले काही-काही लोकं आजूबाजूला असतात. काय माहिती 4-5 दिवस अंघोळ पण केली नसेल म्हणून असेल. जे काही कारण असेल. पण त्या स्प्रेचा, त्या परफ्यूमचा वास एवढा डेंजरस उग्र असतो, की त्याच्यामुळे ना एकदम असं डोकं हलल्यासारखं होतं. मला पर्सनली असा अ, अनुभव येतो. तुम्हाला येतो का? हे दुष्परिणाम आहेत. म्हणजे सुगंध असा हलका आणि मंद सुगंध असेल ना, जसा आपल्याकडे बघा, असा असा फ्रेशनेस बघा तुम्हाला तुम्हाला वाटेल ह्या काय सांगत असतात काय माहिती, पण विचार करा. आपल्याकडे भारतीय पद्धतीमध्ये तुम्ही बघितलं असेल, आपली आई घरातली सगळ्यात जास्त कामं करते, बरोबर ना? आपली आई किती काम करते? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कामं करत असते, थकून जाते. पण तुम्ही बघितलं असेल भारतीय महिला केसांमध्ये गजरे, फुलं हे का लावतात? सुंदर दिसण्याकरता. त्याच्याबरोबर एक मंद सुगंध आजूबाजूला असतो दरवळतो मोगऱ्याचा, बरोबर? शेवंतीचा ह्या फुलांचा असा मंद सुगंध आहे. ह्याचा कोणाला काही त्रास होत नाही, याने कोणाला मळमळत नाही, काही डोकंदुखी वगैरे होत नाही. कारण ही नॅचरल म्हणजे फुलांचे सुगंध आहेत ना हे. आणि असेच अर्क वापरून जेव्हा त्यापासून अत्तर बनवली जातात, तेव्हा ती चांगल्या प्रतीची अत्तर असतात. त्याचा कोणाला काही त्रास होत नाही. समजलं? तर डिओड्रंट म्हणजे दुर्गंधीनाशक हे आपण 3 वेगवेगळ्या प्रकारचे असतात हे पाहिले. त्याचे दुष्परिणाम काय असतात तेही पाहिले. आता बघा टेफ्लॉन म्हणजे काय? हं. हे टेफ्लॉन ना आजकालच्या स्वयंपाकघरामधलं लोकांना अतिशय आवडणारं असं एक ऑप्शन आहे सध्याचा. टेफ्लॉनची भांडी, टेफ्लॉन कोटिंग तुम्ही ऐकलं असेल. सिंपल हे कुठे असतात? टेफ्लॉन कोटिंग सगळ्या इडलीच्या नाही, डोश्यांचे तवे जे असतात ना, ते टेफ्लॉन कोटिंगवाले असतात. काळ्या काळ्या कढया, नॉनस्टिक कढया, टेफ्लॉन कोटिंगच्या कढया असतात. बघा, आपल्याकडे पूर्वी मी ॲल्युमिनियमचा उल्लेखच करणार नाही. ॲल्युमिनियम हा आपल्याकडे स्वयंपाकामध्ये पूर्वी कधीच नव्हता. हे आत्ताच ब्रिटिश आल्यानंतर आपल्याकडे त्या कैद्यांना ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये जेवायला द्यायचे आणि तेव्हापासून ते ॲल्युमिनियम विनाकारण आपल्या सगळ्यांच्या स्वयंपाकघरामध्ये घुसलंय.
ॲल्युमिनियम सोडून त्याच्या आधीचाच विषय जर आपण घेतला, तर आपल्याकडे ना तांब्या पितळेची भांडी असायची आणि त्या भांड्यांना मुलामा दिला जायचा. म्हणजे त्याच्यामध्ये आंबट पदार्थ ठेवता येत नाहीत ना, मग त्याला मुलामा दिला जायचा आणि मग ते पुन्हा एकदा किचनमध्ये वापरले जायचे. लोखंडाच्या कढया होत्या. हं. आणि खूप अशी मातीची भांडी वगैरे अशा सगळ्या नॅचरल पद्धतीने स्वयंपाक केला जायचा आणि लोकं 100-100 वर्षाचे होईपर्यंत निरोगी जगायचे. कोणाला कसले त्रास व्हायचे नाही, कोणाला काही कॅन्सर-बिन्सर वगैरे असा काही प्रकारच नव्हता. कारण की स्वयंपाक ज्याच्यामध्ये व्हायचा, ती भांडीसुद्धा कशी होती अ, प्युअर आणि चांगल्या प्रतीच्या धातूंची होती. त्याच्यानंतर आला आपल्याकडे ॲल्युमिनियम, बरोबर? आणि त्याच्यानंतर आजकाल तर मग टेफ्लॉन. आपण केलेला स्वयंपाक हा कमी तेलाचा व्हावा, डाएटमध्ये कमी तेल, कमी तूप हे सगळं वापरावं आणि टेस्टी फूड असावं. या सगळ्या भानगडीमध्ये टेफ्लॉन कोटिंगची भांडी आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये आलेली आहेत. ह्याच्यामध्ये टेफ्लॉन म्हणजे काय आहे? वारंवार मी याचा उल्लेख केला, तर हे टेफ्लॉन म्हणजे दुसरं-तिसरं काही नाही. साध्या भाषेत सांगितलं तर ते एक प्लास्टिकच आहे. एक वेगळं प्लास्टिक म्हणजेच काय? टेट्रोफ्लुओइथिलीनचं बहुवार्षिक. हं? म्हणजेच काय? पॉलीटेट्रा फ्लुओ फ्लोरोइथिलीन. पॉलीटेट्रा फ्लोरोइथिलीन. टेट्रा म्हणजे 4. पॉलीटेट्रा फ्लोरो इथिलीन. फ्लोरीन 4 फ्लोरीनचा, टेट्रा म्हणजे 4 फ्लोरीनचा. असा इथिलीन म्हणजे कार्बन-कार्बन 2 असतात असे त्याचे पॉलिमर तर थोडक्यात. हा खूप मोठा पॉलिमर आहे कार्बनचा आणि त्याच्यापासनं बनलेली ही भांडी आहेत. म्हणजे या भांड्यांना वरती त्याचं एक कोटिंग दिलेलं असतं. जसं की एखाद्या तांब्याच्या किंवा पितळेच्या वस्तूला तुम्ही सोन्याचा मुलामा द्याल म्हणजे काय कराल? त्याच्या वरचं आवरण फक्त सोनेरी कराल, बरोबर? तसंच एखाद्या ॲल्युमिनियमच्या कोणत्यातरी लो क्वालिटीच्या भांड्याला वरनं टेफ्लॉन कोटिंग लावून टाकलं, की ते काय होतं नॉनस्टिक भांडं होतं, बरोबर? आता ह्याचा गुणधर्म काय आहे? वातावरणाचा आणि रासायनिक पदार्थांचा टेफ्लॉनवर परिणाम होत नाही. हा खूप महत्वाचा आहे बरं का. वातावरण म्हणजे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा अशा कोणत्या पण वातावरणातल्या बदलाचा त्याच्यावर परिणाम होत नाही. लोखंडाची भांडी तुम्ही म्हणा किती चांगली आहेत, लोखंड. अरे पण लोखंडाची भांडी गंजतात ना. लोखंडाची कढई, तुम्ही त्या कढईमध्ये भाजी करा बरं, थोड्या वेळाने बघा काळी-काळी झालेली असते ती कढई. एवढं लोखंड उतरतं त्याच्यामध्ये. आयर्नची कमी होणार नाही, पण अतिरिक्त आयर्न शरीरामध्ये चाललं जाईल जर सारखं-सारखं तुम्ही ते खाल्लत तर, बरोबर? चव पण बदलते लोखंडाच्या कढईमध्ये. जास्त वेळ लोखंडाच्या कढईमध्ये ठेवलेल्या स्वयंपाकाची चव बदललेली असते. कारण त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आयर्न उतरतं. त्याच्यानंतर ॲल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक केल्यानंतर अं, ते कसे होतात माहितीये का? ॲल्युमिनियममध्ये सहसा जळत नाहीत भांडी. आणि त्याच्यामध्ये स्वयंपाक पण मोठ्या-मोठ्या लग्न कार्यांच्या ह्याच्यात तर तुम्ही बघितलं असेल ना, त्या कॅटरिंग व्यवसायामधली जी पातेली असतात, ती सगळीच्या सगळी ॲल्युमिनियमची असतात. आणि काही-काही मोठ्याच्या मोठ्या कढया या लोखंडाच्या असतात, हेवी, बरोबर? पण ह्या सगळ्याला पर्याय आहे. म्हणून आता आपल्याकडे आहे टेफ्लॉन. म्हणजे छोट्या प्रमाणामध्ये वापरायचं असेल तर. त्याचा रासायनिक पदार्थांचा पण त्याच्यावर काही परिणाम होत नाही. म्हणजे तुम्ही त्याच्यात काहीही टाका, आंबट टाका, तिखट टाका, साबण टाका. ना ॲसिड ना बेस कशाचाच त्याच्यावर दुष्परिणाम होत नाही आणि ते टिकून राहतात. पाणी आणि तेल हे दोनही पदार्थ टेफ्लॉन कोटेड वस्तूंना चिटकत नाहीत. बरोबर की नाही? बघा, तुम्ही एखादा आता आपण सोपं उदाहरण घेऊया. एखादे बटाट्याच्या काचऱ्या करायच्या असतात ना, बटाट्याची भाजी असते तेलात परतायची. ती भाजी तुम्ही एखाद्या लोखंडाच्या कढईमध्ये करायचा विचार करून बघा. ती एवढ्या ठिकाणी जळून जाईल, सगळे बटाटे करपून जातील आणि दुसरं महत्वाचं म्हणजे त्याला भरपूर तेल लागेल. तरी पण ती भाजी बरोबर होणार नाही. कच्ची राहील किंवा जळून जाईल. नाही, तर तुम्हाला त्याच्यात पाणी घालावं लागेल. म्हणजे तशी चव बदलून जाईल. थोडक्यात जसा हवा तसा तो पदार्थ होणार नाही. साधी साबुदाण्याची खिचडी जर तुम्ही ॲल्युमिनियमच्या जरी कढईमध्ये केली तरी पण ती खालून जळूनच जाते. बरोबर की नाही? म्हणजेच काय आहे, की तुम्हाला जे बनवायचंय त्याच्यासाठी ते काही बरोबर नाहीये. पण तेल आणि पाणी ह्या दोनही गोष्टी ह्या टेफ्लॉन कोटेड वस्तूंना चिटकत नाहीत. तुम्ही त्या टेफ्लॉन कोटेड कढईमध्ये साबुदाणा करा,
नाहीतर डोसा करा, नाहीतर पोळ्या करा, नाहीतर वरण करा, काहीही करा. एवढूशा तेलामध्ये तुमचा स्वयंपाक पण होतो आणि मुख्य म्हणजे तो जळत नाही, चिटकत नाही. उच्च तापमानाचा टेफ्लॉनवर परिणाम होत नाही, कारण त्याचा द्रवणांक आहे 327 डिग्री सेल्सिअस. आणि त्या वस्तू सहजतेने स्वच्छ करता येतात. जरा इमॅजिन करून बघा, लोखंडाचा तवा आहे, ठेवून ठेवून गंजलाय. तुम्हाला त्याला आधी धुवून काढावं लागेल. चांगलं रगडून, धुवून, साफ करून तुम्ही त्याला स्वयंपाकात वापरायला घ्याल. वापरून झाल्यावर त्याला तेलाचा तवंग आला आहे, त्याला सगळं चिटकलेलं आहे, तर तुम्हाला घासून काढावं लागेल. ह्यापैकी कुठलाच प्रॉब्लेम टेफ्लॉनला येत नाही. नुसतं त्याला पाण्याने जरी असं धुतलं ना, तरी पण त्याचा वरचा सगळा थर निघून जातो. हलक्या हाताने साबण त्याला लावला की तवा स्वच्छ, एकदम क्लीन. किती कष्ट कमी पडतात. मग ह्याचे उपयोग कुठे होतात? टेफ्लॉनच्या विसंवाहकता या गुणधर्मामुळे उच्च तंत्रज्ञानाच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये तसेच टेफ्लॉन वेष्टित विजेच्या तारा आणि वस्तू तयार करण्याकरता याचा वापर करतात. टेफ्लॉन हा खूप चांगला बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे, विसंवाहक. तो विद्युत वाहून देत नाही, त्याच्यामुळे हा शॉक ऍब्झॉर्बंट आहे. स्वयंपाकघरातल्या नॉनस्टिक वेअर भांड्यांमध्ये ह्याचा खूप चांगला वापर होतो, जो आपण मगासपासून बोलतोय. दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या रंगीत पत्र्यावर तापमान, पाऊस यांचा परिणाम होऊन ते खराब होऊ नये म्हणून टेफ्लॉन कोटिंग करतात, बरोबर की नाही? आपली कार असेल किंवा बाईक असेल, आपण पार्क करून ठेवतो. ऊन असेल, पाऊस असेल, थंडी असेल, ह्या सगळ्याचा परिणाम आपल्या गाडीवर होऊ नये म्हणून त्याच्यावरती टेफ्लॉन कोटिंग केलं जातं. म्हणजे जे काही असेल त्याच्यावर सटकून पडेल आणि आपली गाडी खराब होणार नाही. नुसतं पाणी मारलं तरी पण, वरच्यावर धुतलं तरी पण ती साफ होऊ शकते. हा त्याचा गुणधर्म आहे. किती चांगले उपयोग आहेत त्याचे. पण नंतर आहे पावडर कोटिंग. पण त्याचा एक दुष्परिणाम आहे, तो पुस्तकात दिला नाहीये, जो मी तुम्हाला सांगते. सगळ्यात महत्वाचा दुष्परिणाम असा आहे की हे कोटिंग आहे. कोटिंग या शब्दाचा अर्थ आहे की तो मुलामा आहे आणि एका काही विशिष्ट काळानंतर तो निघायला लागतो. म्हणजे तुम्ही आता बघा, एखादा तुम्ही डोस्याचा तवा जरी घेतला किंवा कढई घेतली, वारंवार वापरून 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 त्याचा हा थर निघायला लागतो. हा निघून जातो कुठे? आपल्या स्वयंपाकात जातो ना. ज्या गोष्टी करता आपण ह्या नॉनस्टिक भांड्यांचा वापर स्वयंपाकघरामध्ये केला की बाबा कमी तेलामध्ये व्हावं, चांगलं व्हावं, लवकर व्हावं, पण त्याच्यावर आपण ते प्लास्टिक खातोय, ते आपल्या पोटात जात आहे, कोटिंगच आपल्या पोटात जात आहे स्वयंपाकामधनं. म्हणजेच अशी भांडी वापरायची नाही ज्याचं कोटिंग निघतंय, आपल्याला समजते की आता याचं कोटिंग निघायला लागलंय, म्हणजेच काय, आता हे डेंजरस होत चाललंय. अशी भांडी वापरायची नाही. पण आपण कसं ठरवणार की कधी वापरणं बंद करायचं? ज्या वेळेला आपल्याला समजतं की हे आता अति होत चाललंय, हात धुतलं तरी पण ह्याचा रंग निघतोय, म्हणजे याचं कोटिंग आता लूज होत चाललंय. असे कितीतरी कढया माझ्याकडे सुद्धा आहेत, तर त्या मी बाहेर बुबूला पाणी बिडी जमा करून ठेवण्याकरता वापरते. काय करणार ना, म्हणजे आपण घ्या अगर नका घेऊ, आपल्याला गिफ्ट मध्ये पण त्या येतात ना. मला पर्सनली विचाराल तर माझ्याकडे एकही गोष्ट अल्युमिनियमची नाहीये. स्वयंपाकघरातला एकही भांडं अल्युमिनियमचं नाहीये. सगळ्या स्टीलचे आहेत, अगदी कुकर पण स्टीलचे आहेत. महाग आहेत पण ठीक आहेत, कारण त्याच्यामधनं पोटामध्ये अल्युमिनियम तर जात नाहीये. तर अशा पद्धतीने. आणि ह्या टेफ्लॉन कोटिंगला पर्याय म्हणून आपण जसं म्हणतो ना, डोसाचे तवे बिवे ह्या सगळ्याला पर्याय म्हणून खूप चांगले बिडाचे तवे किंवा लोखंडाचे चांगल्या दर्जाचे तवे, ज्याला चांगलं आपण त्याला ग्रीस करू शकतो तेलाबिलाने, असे ऑप्शन आपल्याकडे असतात. तर त्याचा जरा आपण विचार करायला पाहिजे, शोधलं पाहिजे, प्रयोग करून बघायला पाहिजे आणि मगच त्या वस्तू वापरायला पाहिजे. पुढचा मुद्दा आहे पावडर कोटिंग. पावडर कोटिंग म्हणजे काय? लोखंडी वस्तू गंजू नये म्हणून त्याच्या पृष्ठभागावरती रंगापेक्षा अधिक टणक असा एखादा थर देण्याची पद्धत आहे, बरोबर? म्हणजेच काय, पावडर कोटिंग केलेली भांडी तुम्ही बघितलेली असतील. लोखंडी वस्तूंना असं एखाद्या पावडरचं कोटिंग करायचं, त्याच्यामुळे त्याचा गंज थांबतो आणि ते वस्तू टिकून राहतात. आणि मग त्याच्यामध्ये काय करतात, पॉलिमर रेझिनचा रंग आणि इतर घटक एकत्र करून त्याला थंड करून त्याच्यावरती चूर्ण बनवून त्याला स्प्रे करतात, बरोबर? आणि ह्याच्यामुळे काय होतं, त्या वस्तू, लोखंडाच्या वस्तू आकर्षक पण दिसतात आणि त्याच्यानंतर त्या गंजत पण नाहीत. हा स्प्रे हे टाकल्यानंतर, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी चूर्णाच्या
त्याच्यावर स्प्रे केल्यानंतर ह्या त्याच्यावर पक्क्या बसाव्या म्हणून त्याला भट्टीमध्ये तरी तापवतात किंवा त्याच्यावरती एकसारखा विद्युत प्रभार पाठवला जातो, त्याच्यावर सोडला जातो. त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यावरती तर ते कोटिंग आहे ते व्यवस्थित चिटकून बसतं आणि त्याला भट्टीत तापवलं की त्याला एक प्रकारचं एक बाइंडिंग येतं आणि ते अतिशय टिकाऊ, टणक, आकर्षक असं दिसायला लागतं. तुम्ही प्लास्टिक किंवा अशा काही मेटलच्या वस्तू असतात बघा, काही असे वास असतात किंवा एखादं काय बरं म्हणू शकतो आपण, काही ट्रॉफ्या असतात, तुम्ही बघितल्या असतील, त्या मेटलच्या बनलेल्या असतात. पण त्याच्यावरचं जे काही कोटिंग असतं ना, ते वर्षानुवर्ष खराब होत नाही. ते एक प्रकारचं पावडर कोटिंग असतं. ठीक आहे. मग आहे एनोडायझिंग. एनोडायझिंग म्हणजे एनोड आणि कॅथोड असे दोन इलेक्ट्रोलिसिस म्हणजे विद्युत अपघटन. ह्याच्यामध्ये दोन भाग असतात. एक असतो एनोड, एक असतो कॅथोड. अॅल्युमिनियम धातूच्या पृष्ठभागावर हवेतील ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होऊन निसर्गतः एक संरक्षक थर तयार होतो. एनोडायझिंग प्रक्रियेमध्ये हा थर हव्याच्या जाडीचा बनवता येतो. विद्युत अपघटन पद्धतीचा वापर करून एनोडायझिंग केले जाते. विद्युत अपघटनी घटामध्ये विरल आम्ल घेऊन त्यामध्ये अॅल्युमिनियमची वस्तू धनाग्र म्हणून बुडवतात. विद्युत प्रवाह सुरू केल्यावर ऋणाग्राजवळ हायड्रोजन वायू तयार, तर धनाग्राजवळ ऑक्सिजन वायू हा मुक्त होतो. ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होऊन अॅल्युमिनियम वस्तुरूपी धनाग्रावर हायड्रेटेड अॅल्युमिनियम ऑक्साईडचा थर तयार होतो. या दरम्यान घटामध्ये रंग टाकून हा थर आकर्षक बनवता येतो. एनोडायझिंग केलेले तवे, कुकर अशी स्वयंपाकाची विविध भांडी आपण वापरतो. ती हीच आहेत का? बरोबर. बघा, तुम्ही बघितलं असेल की काही काही कुकर लाल रंगाचे आहेत किंवा काही काही भांडी अगदी कढया बिड्या आपण बाहेरून लाल रंगाच्या, हिरव्या रंगाच्या, असे रंग कुठून आले? जेव्हा त्याचं विद्युत अपघटनाच्या प्रक्रियेमध्ये जेव्हा त्या भांड्यांना ठेवलं, तर त्यांना त्याच्यावरती अॅल्युमिनियमचा एक संरक्षक थर त्याच्यावरती दिला आणि त्याच्यामध्ये रंग टाकला आणि मग अशा पद्धतीची वस्तू या बनल्या. तर याच्यामध्ये धनाग्राजवळ ऑक्सिजन आणि ऋणाग्राजवळ हायड्रोजन असे दोन वायू ह्यातनं रिलीज होतात ह्या प्रोसेसमध्ये. ठीक आहे, ह्याला म्हणतात एनोडायझिंग. आणि मृत्तिका, सिरॅमिक हा आपल्या ह्याचा शेवटचा भाग आहे. मृत्तिका म्हणजे अकार्बनी पदार्थ पाण्यामध्ये मळून आकार देऊन भाजून तयार झालेला उष्णतारोधक पदार्थ. कुंभाराने बनवलेली गाडगी, मडकी, माठ अशी भांडी, तसेच घराच्या छपरावर घालतात ती मंगलोरी कौलं, बांधकामाच्या विटा, कप बशा, टेराकोटाच्या वस्तू ही आपल्या आजूबाजूला असलेली मृत्तिकेची उदाहरणं आहेत. बघा ना, आपल्याला इथे चित्रामध्येच दाखवलंय की किती सुंदर भांडी आहेत मातीची. आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये माठ असतो. काही काही मातीची भांडी असतात स्वयंपाकघरामध्ये पण वापरली जातात. आजकाल तर ते फॅशन म्हणून मातीचे तवे पण वापरतात. तर ह्या मातीचा वापर आपल्याकडे फार पूर्वापार करत आलेले आहेत लोक आणि त्याच्यावर केलेला स्वयंपाक हा सगळ्यात चांगला स्वयंपाक असं म्हटलं जातं. आता ही मृत्तिका कशी बनवतात? चिकण माती पाण्यामध्ये कालवून तिला आकार देऊन तिला भट्टीमध्ये 1000 ते 1150 डिग्री सेल्सिअसला तापवतात. त्याच्यामुळे तिला खड्डे खड्डे पडतात. सच्छिद्र म्हणजे पोरस असे बारीक बारीक रंध्र तयार होतात. सच्छिद्रपणा घालवण्याकरता भाजलेल्या भांड्यावर पाण्यामध्ये कालवलेले काचेचे चूर्ण म्हणजे ग्लेज लावतात आणि भांडी पुन्हा भाजतात. त्यामुळे सिरॅमिकच्या पृष्ठभागाचा सच्छिद्रपणा जाऊन तो चकचकीत होतो. मातीला एक प्रकारचा असा खरबरीतपणा असतो, बरोबर? त्याच्यामुळे त्याला खड्डे खड्डे पडतात जेव्हा आपण त्याला भट्टीत भाजतो. पण त्याच्यावरती काच लावली की ते चमकदार होतात आणि मग त्या वस्तू दिसायलाही सुंदर आणि टिकायलाही चांगल्या अशा पद्धतीने बनतात. तरीही माती आणि काच दोघंही ठिसूळ आहेत. पोर्सेलिन ही कठीण अर्धपारदर्शक आणि पांढरा रंग असणारी मृत्तिका असते. ही बनवण्यासाठी चीनमध्ये सापडणारी केओलिन ही पांढरी माती वापरतात. काच, ग्रेनाइट, फेल्डस्पार हे खनिज केओलिनमध्ये मिसळून त्याच्यामध्ये पाणी घालून त्या मळतात आणि तयार झालेल्या मिश्रणाला आकार देऊन भट्टीमध्ये 1200 ते 1400 डिग्रीला भाजतात. त्यानंतर आकर्षक अशी ग्लेज लावून पुन्हा भाजल्यावरती पोर्सिलेनची सुंदर भांडी बनतात. प्रयोगशाळेमध्ये अशी कोणती कोणती भांडी असतात सांगा बरं? तुम्ही कधी प्रयोगशाळेत गेला असाल तर तुम्हाला याचं उत्तर येईल. पोर्सिलिन म्हणजे पांढऱ्या रंगाची अशी भांडी, जी बऱ्याचदा पोर्सिलिन बाउल
आपल्या ह्याच्यामध्ये असतो, लॅबमध्ये असतं. ठीक आहे. मग बोन चायना म्हणजे चिनी माती, फेल्डस्पार, खनिज, बारीक सिलिका ह्यांच्या मिश्रणामध्ये प्राण्यांच्या हाडांची राख मिसळून हे बोन चायना बनवतात. आणि ही पोर्सिलिन पेक्षा म्हणजे ह्या पोर्सिलिन पेक्षा पण जास्त कठीण असते. म्हणजे कठीण म्हणजे पडली की फुटणार नाही अशी असते. मग हे प्रगत मृत्तिका म्हणजे ऍडव्हान्स्ड मृत्तिका. ही बनवताना मातीऐवजी ॲल्युमिना, झिर्कोनिया, सिलिका अशी काही ऑक्साईड आणि सिलिकॉन कार्बाईड, बोरॉन कार्बाईड ह्यासारख्या इतर काही संयुगांचा उपयोग करतात. ही मृत्तिका भाजण्याकरता 1600 ते 1800 डिग्री तापवावं लागतं. म्हणजे ह्याच्यापेक्षा पण जास्त. आणि ऑक्सिजन विरहित वातावरण लागतं. ह्या प्रक्रियेला म्हणतात सिंटरिंग. हे काही काही शब्द आहेत ना, हे आपल्याला माहिती असले पाहिजे. हे गाळलेल्या जागांमध्ये येतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या प्रकारच्या मातीच्या वस्तू बनवू शकतो. सिरॅमिक पदार्थ हे उच्च तापमानाला विघटन न होता राहू शकतात. सिरॅमिक हे ठिसूळ, विद्युतरोधक आणि जलरोधक आहे. बघा, ह्याचं सगळ्यात सोपं उदाहरण म्हणजे आपल्याकडे असलेल्या कप बशा. बरोबर. आपण सोपं उदाहरण घेऊया. गरम गरम उकळता चहा आपण कपमध्ये टाकतो, पण कप नाही फुटत. हा गरम गरम चहा आपण कप म्हणजे कप हातात धरला तरी पण आपल्याला चटका नाही लागत त्याचा, कारण की ते काय विद्युत विरोधक आहे आणि उष्णता विरोधक पण आहे. जलविरोधक आहे. म्हणजे तुम्ही तो कप आणि बशी दिवसभर पाण्यामध्ये ठेवा, त्याला काही होणार तशीच राहणार आहे ती, त्याला काही रिएक्शन पण होणार नाही. म्हणजेच काय आहे, ते जलविरोधक किंवा जलरोधक आहे. म्हणून त्याचा वापर विद्युत उपकरणांमध्ये, भट्टीच्या आतमध्ये, जहाज, जेट इंजिनच्या पात्यांना विलेपन करण्याकरता सगळ्यामध्ये वापरला जातो. स्पेस शटलच्या बाहेरील थरावर विशिष्ट सिरॅमिक टाईल्स या लावलेल्या असतात. आणि काही सिरॅमिकचा वापर अतिसंवाहक म्हणजे सुपर कंडक्टर म्हणून केला जातो. त्याच्यामध्ये त्याची रचना वेगळ्या प्रकारची असते. अशा पद्धतीने आपला सगळा सिलेबस संपला. ठीक आहे. हा धडा संपला आणि आपला सिलेबस पण संपला. ठीक आहे. चला, आपण पुढच्या वेळेला भेटूया, तेव्हा आपण रिव्हिजन करणार आहोत. चला, आज आपण थांबूया इकडे. थँक्यू सो मच. मध्येच माझा आवाज जरा कमी जास्त झाला, सो आय होप तुम्हाला ते कळलं असेल आपण जे काही बोललो.